देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडलाय। राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व शाश्वत विकासाचा रोडमॅप सादर केलाय। नाशिकमध्ये झालेल्या CII यंग इंडियन्स पश्चिम क्षेत्र परिषद संवादात त्यांनी नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्षम प्रशासन, प्रभावी निर्णय अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिलाय। त्यांनी सांगितले की समृद्धी महामार्ग, मुंबई वाढवण, ग्रीनफील्ड रोड यांसारख्या प्रकल्पांमुळे नाशिकचा वेगाने विकास होईल। माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI प्रभावी वापर, राज्यात गुगलचं सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करून कृषी आणि कायदा क्षेत्रात AIचा उपयोग केला जात आहे। तसेच रतन टाटा स्किल युनिव्हर्सिटी मार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते। नाशिक कृषी उत्पादनात आघाडीवर असून येथे मूल्यवर्धित साखळी व प्रक्रिया उद्योग मॉडेल प्रभावीपणे राबवले जात आहे। 2029 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा संकल्प असून गुंतवणुकीसाठी राज्य सर्वाधिक आकर्षक असल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिकच्या कुंभमेळ्यात अध्यात्म व तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल। युवा वर्गाने कुंभमेळ्यात सहभाग घेत उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना द्यावी असे त्यांनी आवाहन केले। मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले। या परिषदेला महाराष्ट्रासह विविध राज्यातील 200 प्रतिनिधी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।